नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेमधील अतिशय महत्त्वाचा असा जो भाग आहे समसंबंध. समसंबंध या भागावर 10% याला वेटेज आहे आणि समसंबंध हा जो भाग आहे तर यामध्ये भाग पहिला शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्ये या उपघटकामध्ये 2 बाबी दिलेल्या असतात आणि पहिल्या बाबीमध्ये 2 शब्दांमधला जो संबंध आहे तो संबंध आपल्याला शोधून त्याच्या पुढच्या शब्दामधील संबंध शोधायचा असतो. असा हा समसंबंध आपल्याला या ठिकाणी शोधायचा असतो आणि समसंबंध शोधून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं असतं. तर चला सुरू करूया आपण समसंबंध भाग 1 शब्दसंग्रह. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिला प्रश्न आपण घेऊया. पहिल्या प्रश्नामध्ये कप, कान, सुई. तर आपल्याला हे जे पहिलं जे पद आहे, पहिले हे जे 2 शब्द आहेत या शब्दामधील संबंध आपल्याला शोधायचा असतो आणि त्याच्यामधला संबंध पुढच्या या पदामध्ये आपल्याला लावून त्याचं उत्तर शोधायचं असतं. बघा, पहिलं आहे कप, कान. कपाचा जर कान असेल तर सुईचं काय असू शकतं? डोळा, तोंड, नाक की दात. तर कप धरण्यासाठी त्याला कान असतो, म्हणून सुईत धागा ओवण्यासाठी सुईचं नाक असतं. सुईच्या छिद्राला नाक म्हणतात, म्हणून पर्याय नंबर 3 या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. परिवहन दिवस. परिवलन आहे ते, त्या ठिकाणी परिवलन दिवस. पृथ्वीच्या परिवलन काळामध्ये परिवलन जो काळ असतो त्याला दिवस म्हणतात 24 तासाचा. तर परिग्रमण काय असते? परिभ्रमण. तर परिभ्रमणाच्या काळाला वर्ष असं म्हटलं जातं. परिभ्रमण पूर्ण करत असते. पुढचा प्रश्न बघा, साडी येवला. जर साडी म्हणत असेल तर ती येवल्याची असेल तर चादर कोणत्या गावची प्रसिद्ध आहे? तर चादर प्रसिद्ध आहे सोलापूरची. जसं येवला हे शहर साडीसाठी प्रसिद्ध आहे, तसं सोलापूर हे शहर चादरीसाठी प्रसिद्ध आहे. जाऊया बैसाखी पंजाब. तर ओणम काय? बैसाखी हा सण पंजाबमध्ये साजरा केला जातो. तर ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जाईल? तर ओणम हा सण केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो, म्हणून ओणम प्रश्नचिन्हाच्या जागी येईल केरळ. पर्याय नंबर 4. पुढचं पद आहे 28 फेब्रुवारी विज्ञान दिन. तर 11 नोव्हेंबर कोणता दिन? 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा केला जातो. तर 11 नोव्हेंबरला कोणता दिन साजरा केला जातो? 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन साजरा केला जातो, म्हणून पर्याय नंबर 2 या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर. तर लीळा चरित्र कोण? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वराने लिहिला, तर लीळा चरित्र हा ग्रंथ कुणी लिहिला? म्हणजे इथं लेखकाच्या नावाचा संबंध आहे, म्हणून लीळा चरित्र हा ग्रंथ चक्रधर स्वामी यांनी लिहिलेला आहे, म्हणून पर्याय नंबर 3 या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. पुढचा प्रश्न आहे रेडा रेकणे. तर हत्ती काय? रेड्याच्या आवाजाला रेकणे म्हणतात. तर हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात? तर हत्तीच्या आवाजाला चित्कारणे. हत्ती चित्कारत असतो, म्हणून पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे साप्ताहिक आठवडा. तर दैनिक काय? 7 दिवसाला आठवडा म्हणतात किंवा आठवड्याला साप्ताहिक असं म्हणतात. तर दैनिक कशाला म्हटलं जाईल? तर दर आठवड्याचं किंवा दर आठवड्याला जे प्रसिद्ध होतं त्याला साप्ताहिक म्हणतात. तर दैनिक हे
दर दिवशी प्रसिद्ध होतं. इथं आठवड्याला प्रसिद्ध होणारं साप्ताहिक असेल तर दैनिक हे दर दिवसाला प्रसिद्ध होतं. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर संत्री ह्या दोन गटामध्ये काय संबंध आपल्याला जोडता येईल? गाव आणि फळाचा संबंध आहे. तर नागपूरची संत्री जर प्रसिद्ध असेल तर सासवडचं काय प्रसिद्ध आहे? सासवड हे अंजीर या पिकासाठी प्रसिद्ध आहे. फळाची माहिती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघा, भाकऱ्या चळत. भाकऱ्याची चळत असते, भाकऱ्याचा जो ग्रुप असतो त्याला चळत म्हणतात. तर चाव्याचा काय होईल? चाव्याचा जुडगा. पुढचा प्रश्न, मेंढी लोकर. तर शेळी काय? मेंढी आणि लोकरीचा काय संबंध आहे? तोच संबंध आपल्याला शेळीचा इथं जोडावा लागेल. तर मेंढीपासून आपल्याला लोकर मिळतं, तर शेळीपासून काय मिळतं? शेळीपासून शेणखत, ताग, लेंडीखत, सूत. शेणखत मिळत नाही, ताग ही वनस्पती आहे, सूत हे मिळत नाही. तर शेळीपासून उपयोगी पदार्थ जो मिळतो तो आहे लेंडीखत. म्हणून पर्याय नंबर 3 आपल्याला घ्यावा लागेल. मेंढी आणि लोकरीचा जो संबंध आहे तोच शेळी आणि लेंडी खताचा आहे. पुढचा प्रश्न, त्र्यंबकेश्वर नाशिक. त्र्यंबकेश्वरचा नाशिकचा जो संबंध आहे तोच संबंध आता इथं आपल्याला जोडावा लागेल. त्र्यंबकेश्वर हे शहर हे तीर्थस्थान नाशिक जिल्ह्यात आहे. मग पैठण हे तीर्थक्षेत्र औरंगाबाद जिल्ह्यात येईल. पर्याय नंबर 4. पुढचा सहसंबंध बघू आपण, भाऊ नाम. तर आम्ही काय? भाऊ हे जर नाम असेल तर आम्ही हे काय आहे? व्याकरणानुसार भाऊ हा शब्द नाम या भागामध्ये मोडतो, या वर्गात मोडतो. तर आम्ही हा शब्द सर्वनाम म्हणून वापरला जातो. म्हणून भाऊ नाम तर आम्ही सर्वनाम. इथं व्याकरणाचा संबंध इथंच आपल्याला जोडावा लागेल. येशू ख्रिस्त इसवी सन. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झालं, तर मोहम्मद पैगंबराच्या जन्मापासून काय सुरू झालं? मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाशी हिजरी हे सण त्यांच्याशी निगडीत आहे. म्हणून पर्याय नंबर 1 या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. लोथल गुजरात. तर कालीबंगन काय? लोथल हे प्राचीन ठिकाण गुजरात राज्यात सापडतं, गुजरात राज्यात आहे. तर कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कालीबंगन हे राजस्थान राज्यात आहे. जनरल नॉलेजवर आधारित हा संबंध इथं आपल्याला जोडावा लागेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आर्यभट्ट भारत. तर इराटोस्थेनेस. आर्यभट्ट भारतात जन्म झालेला आहे, त्याचं जन्मस्थान भारतात आहे. तर इराटोस्थेनेसचा जन्मस्थान कोणत्या देशात आहे? हा जो गणितज्ञ आहे याचं जन्मस्थान ग्रीसमध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर 1. आर्यभट्ट सुद्धा गणितज्ञ होता, इराटोस्थेनेस सुद्धा गणितज्ञ होता. म्हणून पर्याय नंबर 1. कुंभार चाक. तर चित्रकार काय? कुंभार मडकी घडवण्यासाठी चाक हे साधन वापरतो, तर चित्रकार चित्र काढण्यासाठी कुंचला हे साधन वापरतो. म्हणून पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4 इथं आपल्याला घ्यावा लागेल. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. काळोख तिमीर. तर भोंगा काय? काळोखाचा तिमिराशी काय संबंध आहे? काळोख आणि तिमिर हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. तर भुंग्याचाही समानार्थी शब्द आपल्याला इथे घ्यावा लागेल. समानार्थी शब्दाचा सहसंबंध इथं आपल्याला जोडायचा आहे. भुंग्याचा समानार्थी शब्द आहे भ्रमर. म्हणून पर्याय नंबर 3. विमान आणि पायलट. विमानाचा आणि पायलटचा काय संबंध आहे? तर विमान चालवण्यासाठी पायलट असतो, तर रेल्वे चालवण्यासाठी कोण असतो? रेल्वे चालवणारा मोटरमन असतो. म्हणून पर्याय नंबर 3. रेल्वे चालवणाऱ्याला मोटरमन असे म्हणतात. राष्ट्रपती देश. तर राज्यपाल कोण? राष्ट्रपती हा देशाचा प्रथम पुरुष असतो, तर राज्यपाल हा
राज्याचा प्रथम पुरुष असतो, घटनात्मक प्रमुख असतो, राष्ट्रपती देशाचा घटनात्मक प्रमुख आहे, तर राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. म्हणून पर्याय नंबर 2. भोपळा फळभाजी तर कोबी ही कोणती भाजी आहे? भोपळा ही फळभाजी असेल तर कोबी ही पालेभाजी आहे. म्हणून पर्याय नंबर 1 या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल. बघूया सतार तंतुवाद्य तर शहनाई कोणतं वाद्य? हा सताराचा वाद्याचा प्रकार इथे सांगितला आहे. ते तारापासून बनलेलं तंतुवाद्य असतं. तर शहनाई हे वायुवाद्य आहे. हवेपासून त्याला आपल्याला हवा भरून त्याला वाजवावं लागतं. म्हणून पर्याय नंबर 4 सतार तंतुवाद्य, शहनाई वायुवाद्य. पॅन्ट शर्ट तर धोतर काय? पॅन्टीचा आणि शर्टाचा काय संबंध आहे? पॅन्ट हा शर्टाचा जोडीदार आहे. पॅन्ट हे कमरेखाली घालतात, शर्ट वर घालतात, तर धोतर कमरेखाली घालतात, तर वर काय घालतात? पागोटे, पायतान, सदरा, विजार, सदरा. म्हणून पर्याय नंबर 3 सदरा म्हणजे शर्ट. पर्याय नंबर 3. राजा राणी तर मोर कोण? राजा आणि राणीचा काय संबंध आहे? राजाच्या उलट राणी तर मोराच्या उलट लांडोर. पर्याय नंबर 2 मोर लांडोर, मोरणी नाही. पुढे जाऊया. जसं नवे जुने तर श्रीमंत काय? नवा आणि जुना विरुद्धार्थी शब्द आहे. इथे विरुद्धार्थी शब्दाचा संबंध आहे. मग श्रीमंतचा विरुद्धार्थी शब्द दीन, अमीर, रईस, कष्टी. तर इथं दीन म्हणजे त्याला दुसरी वेलांटी आहे. दीन म्हणजे गरीब. पर्याय नंबर 1. शिवाजी, संभाजी तर तानाजी कोण? शिवाजीच्या मुलाचं नाव संभाजी आहे, तर तानाजीच्या मुलाचं नाव काय आहे? तर तानाजीच्या मुलाचं नाव आपल्याला माहित आहे रायबा. रायबा हे तानाजीच्या मुलाचं नाव होतं. घोडा तबेला, घोड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला तबेला म्हणतात. तर सुगरण काय? सुगरणीच्या राहण्याच्या ठिकाणाला खोपा. खोपा हा सुगरणीचा खोपा गाणं प्रसिद्ध आहे. म्हणून पर्याय नंबर 2. पुढे जाऊया. रमणीय विशेषणे तर काल काय? व्याकरणाचा प्रश्न आहे. रमणीय हे विशेषण म्हणून वापरलं जातं, तर काल हा शब्द क्रिया विशेषण म्हणून वापरला जातो. म्हणून इथं पर्याय नंबर 3. व्याकरणावर आधारित प्रश्न आहे. रमणीय जर विशेषणे असती तर काल हे क्रिया विशेषण आहे. सूर्यप्रकाश तर हवा काय? सूर्याचा प्रकाश, सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, जीवनावश्यक प्रकाश मिळतो. तर हवेपासून आपल्याला जीवनावश्यक काय मिळेल? वातावरण, प्राणवायू, गारवा, झुळूक. जीवनावश्यक आहे प्राणवायू. म्हणून पर्याय नंबर 2. पुढे जाऊया. सिनेमा, पडदा तर नाटक काय? सिनेमा आणि पडदा. सिनेमा हा पडद्यावर दाखवला जातो, तर नाटक हे कशावर दाखवलं जातं? तर नाटक हे रंगमंचावर दाखवलं जातं. जसा सिनेमाचा संबंध पडद्याशी आहे, तसंच नाटक रंगमंच. पर्याय नंबर 4. गणपती उंदीर, शंकर काय? गणपतीचं वाहन उंदीर आहे, तर शंकराचं वाहन काय आहे? मोर, गाय, नंदी, साप. नंदी हे शंकराचं साधन आहे. म्हणून पर्याय नंबर 3. बंगला, गच्ची. बंगला आणि गच्चीचा जो संबंध आहे, तोच संबंध आपल्याला मंदिराचा जोडावा लागेल. बंगलाच्या सगळ्यात वरचा जो भाग असतो त्याला गच्ची म्हणतात. म्हणून मंदिराचा सगळ्यात वरचा भाग असतो कळस. पर्याय नंबर 2. आपण बघूया. मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान. मोरो त्र्यंबक पिंगळे हे शिवाजी महाराजाचे प्रधान होते. तर निराजीरावजी कोण होते? हे त्यांचं पद या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर निराजीरावजी हे शिवाजी महाराजाच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश होते. पर्याय नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या भागाचा सहसंबंध आपल्याला जोडावा लागतो. त्या शब्दातील उलट अर्थ असेल, समानार्थी शब्द असेल,
क्रम असेल, उलटा क्रम असेल, सुलटा क्रम असेल, अशा पद्धतीनं आपल्याला त्या दोन पदाचा संबंध जोडावा लागतो. नक्कीच तुम्हाला हा भाग सहज संबंधाचा आवडला असेल. सहसंबंध शब्द. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईकचं बटन दाबा. पाहत रहा माझी शाळा माझा अभ्यास. धन्यवाद.